नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण तूर पिकामध्ये आपण भरघोस उत्पादन घेतला असेल मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला जर उत्पादन कमी जरी आले असेल किंवा आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतला असेल, पण मित्रांनो त्यामध्ये आपल्याला पुन्हा जे तूर पिकाचं रान आहे त्याचमध्ये आपल्याला दुसरं पीक न घेता त्यामध्ये आपल्याला तुरीचा खोडवा जर घ्यायचा असेल तर मग मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपल्याला तूर पिकामधील खोडवा घेऊन आपल्याला त्यामध्ये चांगलं उत्पादन आपण पुन्हा घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये खर्च कमी आणि त्यामध्ये जे उत्पादन आहे तर ते चांगलं मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। मित्रांनो आपण जे खोडवा जे घेत असतो तर मग मित्रांनो त्या खोडव्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण तूर कटाई केली, आपण ज्यावेळेस तूर कापणी केली त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे आहे तर खत व्यवस्थापन करणे गरजेचे असते, जेणेकरून तूर पिकामध्ये जे की आपल्याला खोडवा हा चांगला घेता येत असतो। मित्रांनो आपल्याला तूर कापणी आपण ज्यावेळेस करतो तर त्यावेळेस आपल्याला 8 दिवसा अगोदर जे आहे तर ते पाणी आपल्याला पूर्णतः बंद करायचं आहे। म्हणजे आपण जे पाणी देत असतो तिसरं पाणी, तर त्यावेळेस आपण पाणी दिलं की नंतर पाणी द्यायचं नाही, जेणेकरून आपल्याला जे तूर पिकाचे जे पानं आहे तर ते गळून जातील। मित्रांनो ते पानं गळाल्याच्या नंतर आपल्याला जी तूर पीक आहे तर ते कापणी करून घ्यायची आहे, काढून घ्यायचं आहे। मित्रांनो कापणी करताना आपल्याला जे आहे तर ते खोडव्याचे थोडं वर करायचं, काढून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये पालवी जी आहे तर ती फुटेल। तर मित्रांनो आपण कापणी केल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जे आहे की पाणी चांगल्या पद्धतीने पाटपाणी असो किंवा आपलं ठिबक असो, तुषार सिंचन असो, कोणत्याही पद्धतीने त्यामध्ये आपल्याला एक पाणी चांगल्या पद्धतीने देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला खत व्यवस्थापन करता येईल। तर मित्रांनो आपल्याला खत व्यवस्थापनामध्ये 20-20-0-13 जे खत आहे मित्रांनो तर ते आपल्याला एक बॅग द्यायचे आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला 20 ते 25 किलो पोटॅश त्यामध्ये आपल्याला मिक्स करून द्यायचं आहे। आणि मित्रांनो हे दिल्याच्या नंतर किंवा आपण देण्याच्या अगोदर सुद्धा पाणी आपण त्यामध्ये देऊ शकता। तर मित्रांनो हे खत व्यवस्थापन केल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला उत्कृष्ट अशी जी पालवी आहे तर ती आपल्या तूर पिकामध्ये फुटताना दिसेल। आणि मित्रांनो त्यामध्ये आपल्याला तूर पिकामध्ये आता अशा पद्धतीने जी पालवी फुटेल तर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक फवारणी घ्यायची आहे। त्यामध्ये फवारणी घेताना आपल्याला बायोटा एक्स जे टॉनिक आहे तर ते आपल्याला 40 ml घ्यायचं आहे मित्रांनो। आणि रोग कीड आणि बुरशीजन्य रोग जर असेल त्यामध्ये तर मग आपण तशा पद्धतीने एखादं बुरशीनाशक आणि एखादं जे तर त्यामध्ये आपण सोप्यात रोपा आपण मित्रांनो बुरशीनाशकाचं काम आणि किडीवर नियंत्रण सुद्धा बघण्यास मिळतं। तर मित्रांनो आपण जे सल्फर आहे तर मित्रांनो त्यामध्ये ट्युबिकॉनोझोल सल्फर जे बुरशीनाशक आहे तर ते आपण 35 ग्रॅम प्रति 5 लिटर पंपासाठी वापर करू शकतो। आणि जे 19-19 विद्राव्य खत आहे तर ते आपल्याला 75 ग्रॅम घ्यायचं आहे आणि मित्रांनो फवारणी करायची आहे। तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने जर व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला निश्चितच तूर पिकातील जो खोडवा आहे तर तो चांगला घेता येईल आणि त्यामध्ये आपल्याला कमी खर्चामध्ये आणि वेळ वाया आपला जाणार नाही, त्यामध्ये आपल्याला पुन्हा पीक जे आहे तर ते घेता येईल। मित्रांनो ज्या शेतकऱ्याचं तूर पीक उत्पादन कमी आलं त्या शेतकऱ्यांसाठी तर हा चांगला उपाय आहे। मित्रांनो आपण अशा पद्धतीने तूर पिकाचं व्यवस्थापन हा करू शकता। तर मित्रांनो धन्यवाद। जय जवान जय किसान।